दरम्यान संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्याला चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे। राऊतांनी रोखठोक मधून आखलेचे तारे तोडले असं बावनकुळे म्हणाले। तर राऊत भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये रोखठोक लिहित असावे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। 2019 मध्ये राऊतांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले होते। हिम्मत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या असं सुद्धा या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते बघूयात। सामनामधून खळबळजनक दावा करण्यात आला होता। गडकरींना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा केला होता। त्याचबरोबर शिंदेंनी अजित पवारांचे उमेदवार निवडून येऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचा दावा केला होता। त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी हे ट्विट केले। उभाठाचे अधिकृत आणि पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊतांनी पुन्हा आखलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केले। राऊत हे उद्धव ठाकरेंचे कर्मचारी आहेत, पण ते शरद पवार यांची चाकरी करतात असाही हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांवर केलाय। ते भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये रोखठोक लिहित असावे। भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार असा या ठिकाणी टोमणाही चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलेला आहे। तर आदरणीय मोदीजी, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपचे एकाच परिवारातील सदस्य आहे असंही बावनकुळे पुढे लिहित आहे। प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो असंही बावनकुळेंनी म्हटलंय। पण संजय राऊतांच्या बाबतीमध्ये प्रथम शरद पवार, नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उभाठा गट असा क्रम आहे असा टोलाही बावनकुळेंनी लगावला। त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार असंही पुढे बावनकुळेंनी लिहिलेलं आहे। बावनकुळे यांनी हे ट्विट केलंय। 2019 मध्ये सीएम होण्यासाठी संजय राऊतांनी प्रयत्न केले, पण त्यांचा डाव फसला। हिम्मत असेल तर त्यावर एक रोखठोक लिहा असाही सल्ला या ठिकाणी बावनकुळेंनी दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।